श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर मेष राशीच्या जातकांनो, मेष राशीचा स्वामी प्रत्यक्ष मंगळ ग्रह आहे, जो ऊर्जा, साहस आणि विजयाचे प्रतीक मानला जातो. आजची संकट चतुर्थी तुमच्यासाठी केवळ उपवास नसून तुमच्या कुंडलीतील मंगळाच्या प्रबळ ऊर्जेला जागृत करण्याची सुवर्ण संधी आहे. आजवर अनेक कामामध्ये तुम्हाला जी अडवणूक होत होती किंवा तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळत नव्हते, त्यामागील मुख्य कारण म्हणजे मंगळाची प्रतिकूल स्थिती. परंतु आजच्या या मंगलम स्थितीला गणपती बाप्पा विघ्नहर्ता म्हणून तुमच्या प्रत्येक अडथळ्याचा मार्ग साफ करण्यासाठी सज्ज झाले आहे. जणू काही आज बाप्पा स्वतः तुमच्या नशिबाच्या चाव्या आपल्या हातात घेऊन आले आहेत. जेव्हा मंगळाची ही आक्रमक आणि प्रखर ऊर्जा बाप्पाच्या शांत, सात्विक आशीर्वादाशी जोडली जाते, तेव्हा एक महासंयोग तयार होतो. आजच्या या विशेष योगामुळे तुमच्या आयुष्यात एक असा सकारात्मक प्रवाह निर्माण होणार आहे, जो तुम्हाला गेल्या काही काळापासून असलेल्या मानसिक तणावातून मुक्त करेल. तुम्ही आतापर्यंत घेतलेले कष्ट आणि सहन केलेला संघर्ष आता फळाला येण्याची वेळ आली आहे. बाप्पाची ही कृपादृष्टी पडताच तुमच्या आयुष्यातील रखडलेली सरकारी कामे, नोकरीतील बढती आणि व्यवसायातील प्रगतीचे दरवाजे आपोआप उघडायला सुरुवात होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजच्या दिवसाचा प्रभाव तुमच्यासाठी इतका तीव्र असणार आहे की तुम्ही आज घेतलेली प्रत्येक निर्णय तुम्हाला भविष्यात मोठ्या यशाकडे घेऊन जाईल. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एका चक्रात अडकला आहात, तर आजचा हा दिवस त्या चक्रातून बाहेर पडण्याचा शेवटचा आणि सर्वात मोठा मार्ग आहे. बाप्पावर पूर्ण विश्वास ठेवून आजच्या दिवसाची सुरुवात करा, कारण आजच्या मंगळ गणेश योगामुळे तुमची आर्थिक स्थिती आणि प्रतिष्ठा येणाऱ्या काळात कित्येक पटीने वाढणार आहे. याची साक्षात प्रचिती तुम्हाला आज रात्रीपर्यंत येईल. आजच्या संकट चतुर्थीच्या पवित्र दिवशी जर तुम्हाला पैशाची चणचण कायमची संपवायची असेल, तर मेष राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत प्रभावी आणि गुप्त उपाय खालीलप्रमाणे आहे. आपल्या राशीचा स्वामी मंगळ असल्याने त्याला प्रसन्न करण्यासाठी पूजेमध्ये गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करणे हे तुमच्यासाठी एखाद्या जादू इतके काम करते. पण लक्षात ठेवा, हे करताना मनात बाप्पाविषयी निस्सीम भक्ती आणि पूर्ण विश्वास हवा. हा छोटा उपाय तुमच्या कुंडलीतील आर्थिक अडथळे दूर करून अडकलेले पैसे परत मिळवून देण्याचे मार्ग त्वरित मोकळे करतो. हे अनुभवातून सिद्ध झाले आहे. अनेक मेष राशीचे लोक अफाट कष्ट करूनही रिकाम्या हाताने राहतात. याचे मूळ कारण म्हणजे ऊर्जेचा असंतुलन. आज बाप्पाच्या चरणी गूळ अर्पण करताना मनातल्या मनात तुमच्या सर्व अधिक चिंता बाप्पांना सांगा. ज्योतिषशास्त्रात गूळ हा साक्षात अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करतो, जो तुमच्या जीवनातील आर्थिक दारिद्र्य जाळून टाकण्यास सक्षम आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा नैवेद्य अर्पण करता, तेव्हा बाप्पाची कृपा आणि मंगळाची ऊर्जा तुमच्या तिजोरीवर एक अभेद्य सुरक्षा कवच तयार करतात. यामुळे अनपेक्षित धनलाभाचे योग निर्माण होतात आणि तुमचे आर्थिक नुकसान होणे कायमचे थांबते. हा उपाय आज रात्री चंद्रोदयापूर्वी करणे अत्यंत आवश्यक आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर तो स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण करा आणि कुटुंबातील सदस्यांनाही द्या. तुम्हाला स्वतःला आजपासूनच तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतामध्ये बदल जाणू लागेल. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की अनेक मेष राशीच्या व्यक्तींना अवघ्या काही दिवसातच नवीन व्यवसायाची संधी किंवा नोकरीत पगारवाढीच्या बातम्या मिळाल्या आहेत. आजची ही संधी चुकू देऊ नका, कारण ही छोटीशी कृती तुमच्या आयुष्यात समृद्धीची मोठी लाट आणू शकते. अनेक मेष राशीचे लोक आजच्या दिवशी घाईघाईत पूजा करतात आणि दिशाकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्यांची पूजा निष्फळ ठरते. लक्षात ठेवा, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या जातकांनी पूजेसाठी नेहमी पूर्व दिशेची निवड करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही चुकूनही दक्षिण दिशेला तोंड करून पूजेला केली, तर तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार नाही. उलट ती ऊर्जा नकारात्मकतेकडे झुकू शकते. आजच्या या महान दिवसाला बाप्पासमोर बसताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेलाच हवे, जेणेकरून ईश्वरी लहरीचा तुम्हाला पूर्व लाभ मिळेल. पूजेची सुरुवात करताना सर्वप्रथम लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल, कारण लाल रंग हा मेष राशीचा आणि मंगळ ग्रहाचा शुभ रंग आहे.
बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसल्यावर जमिनीवर एक उनाचे आसन किंवा लाल कापड अंथरून त्यावर बसा. पूजेमध्ये वापरली जाणारी फुले ही ताजी असावीत आणि शक्य असल्यास लाल जास्वंदाची फुले बाप्पांना अर्पण करा. हे साधे वाटणारे नियम तुमच्या पूजेची तीव्रता अनेक पटीने वाढवतात. आजची ही एक छोटीशी शिस्त तुम्हाला बाप्पाच्या थेट आशीर्वादाच्या कक्षेत घेऊन जाईल आणि तुमच्या मनातील सर्व समभ्र दूर करेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी बाप्पाची पूजा करत असताना तुमचे चित्त एकाग्र असायला हवे. मोबाईल किंवा आजूबाजूच्या विचारांना पूर्णपणे बाजूला ठेवा. जेव्हा बाप्पाच्या मूर्तीकडे बघून डोळे मिटता तेव्हा फक्त आपल्या ध्येयावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, बाप्पा भावनेचा भुकेला आहे. तुमच्या आजच्या या सात्विक आणि शिस्तबद्ध पूजेमुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष नष्ट होतील आणि तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची सकारात्मकता जाणवेल. आजची ही पूजा पद्धत नीट पाळावी तर उद्यापासून तुमच्या आयुष्यात चमत्कारिक सकारात्मक बदल दिसायला सुरुवात होईल, यात शंकाच नाही. आज संकट चतुर्थीला केवळ पूजा करून थांबवणे पुरेसे नाही, तर मेष राशीच्या जातकांसाठी आजच्या दिवशी मंत्राची शक्ती एका वेगळ्याच पातळीवर काम करते. जर तुम्हाला तुमच्या कामात सतत येणारे अडथळे आणि शत्रूचा त्रास कायमचा संपवायचा असेल, तर आज पूर्ण दिवस ओम वक्रतुंडाय नमः या शक्तिशाली मंत्राचा मनातल्या मनात जप करणे अत्यंत आवश्यक आहे. हा मंत्र मेष राशीच्या लोकांसाठी एखाद्या कवचा इतका प्रभावशाली आहे. जेव्हा तुम्ही हा मंत्र उच्चारता तेव्हा तुमच्या शरीरातील ऊर्जेची चक्र सक्रिय होते आणि तुमच्या भोवती एक अभेद्य सकारात्मक कवच तयार होते, जे कोणतेही नकारात्मक शक्ती किंवा दृष्ट तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. हा मंत्र जपताना एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा. घाईघाईत जप करत जाऊ नका. अगदी शांत चित्तेने दीर्घ श्वास घेऊन जणू काही बाप्पा तुमच्या कानात हे शब्द सांगत आहे अशा भावनेने जप करा. आजच्या विशेष स्थितीला या मंत्राच्या केवळ 108 वेळा माळा किंवा वेळेची मर्यादा नसेल, तर काम करत असतानाही मानसिक जप केल्यास तुमच्या कुंडलीतील मंगळाचे दोष शांत होतात. विशेषतः ज्यांना नोकरीमध्ये वरिष्ठ व्यक्तीकडून त्रास होत आहे किंवा व्यवसायात अपेक्षित प्रगती होत नाहीये, त्यांच्यासाठी हा मंत्र म्हणजे एक ब्रह्मास्त्र आहे. आजच्या दिवशी या मंत्राचा जप केल्यामुळे तुम्हाला अचानक सुचवणाऱ्या कल्पनांमधून तुमच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. अनेकांना असा प्रश्न पडतो की मंत्राचा फायदा नक्की काय दिसेल? तर आजच्या या प्रभावी मंत्रामुळे तुमच्या मनातील गोंधळ आणि भीती लगेच कमी होईल आणि आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. जेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो तेव्हाच तुमची मोठ्या निर्णयाकडे वाटचाल करता आणि तेच यश मिळवून देतात. या मंत्राची ताकद इतकी अफाट आहे की मेष राशीचे लोक जो हा प्रयोग आजच्या दिवशी पूर्ण भक्तीने करतात, त्यांना पुढच्या काही तासातच काहीतरी चांगली बातमी किंवा सकारात्मक संकेत मिळतात. आजचा हा दिवस तुमच्या आध्यात्मिक आणि व्यवहाराशी प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका. आजच्या या संकट चतुर्थीची सांगता करण्यासाठी दान सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, जो तुमच्या कर्मात सकारात्मक ऊर्जा जमा करतो. मेष राशीच्या जातकांसाठी आजच्या दिवशी लाल मसूर डाळ किंवा लाल रंगाच्या फळाचे दान करणे हे एखाद्या भाग्योदयापेक्षा कमी नाही. ज्योतिषशास्त्रानुसार हे दान केल्याने केवळ तुमचा मंगळ ग्रह बलवान होत नाही, तर तुमच्या आयुष्यातील दीर्घकाळ चाललेले आर्थिक अडथळे आणि कर्जबाजारीपणा दूर होण्यास सुरुवात होते. हे दान तुम्ही कोणत्याही गरजू व्यक्तीला, मंदिरातील पुजाऱ्याला किंवा तुमच्या परिसरात असलेल्या एखाद्या पक्षाला देऊ शकतात. दानाची प्रक्रिया पूर्ण करताना हे एक गोष्ट लक्षात ठेवा, ती करताना मनात कोणताही अहंकार नसावा, केवळ कृतज्ञतेची भावना असावी. आजच्या दिवशी दान करताना तुमच्या मनात असा संकल्प करा की बाप्पा, माझ्याकडून अनावधाने झालेल्या सर्व चुका मी आजच्या या दानाच्या माध्यमातून क्षमा मागतो आणि माझ्या प्रगतीचे मार्ग आता मोकळे कर. जेव्हा तुम्ही हे दान निस्वार्थपणे भावनेने करता तेव्हा तुमच्या कुंडलीतील शनी आणि मंगळाचा जो संघर्ष असतो तो निवळून तुम्हाला उत्तम फळ मिळायला लागते. अनेक मेष राशीच्या लोकांनी हा प्रयोग करून आपल्या रखडलेल्या कामात
अचानक गती आल्याचा अनुभव घेतला आहे, त्यामुळे हे करणे तुम्हाला अनिवार्य आहे. शेवटचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आजच्या दिवशी कोणत्याही मुख्य प्राण्याला, विशेषतः काळ्या कुत्र्याला किंवा कावळ्याला घराबाहेर हाकलून देऊ नका. उलट त्यांना काहीतरी खायला द्या. हे छोटेसे कृत्य तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून तिथे लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग मोकळा करते. आजची संकट चतुर्थी तुमच्या आयुष्यातील एका नव्या आणि यशस्वी पर्वाची सुरुवात आहे. आजचा हा शेवटचा उपाय करून तुमच्या नशिबाचे पूर्णपणे कल्याण करून घेऊ शकता. बाप्पावर विश्वास ठेवा. आज केलेले हे सर्व पुण्यकर्म तुम्हाला वर्षभर यश, आरोग्य आणि समृद्धी हे देईल नक्की. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया नक्की लिहा.